शुभ दिवस. आपल्याला शारीरिक आजार कशामुळे होतात? एक, जंतू संसर्ग. व्हायरस, बॅक्टेरिया, बुरशी असे हानिकारक जंतू आपल्या शरीरात शिरल्यात तर संसर्ग होऊन आपल्याला आजार होतो. जर हे जंतू आपल्या शरीरात शिरले तर हा आजार होतो. 2, दूषित पाणी पिल्याने किंवा शिळे उघड्यावरील अन्न खाल्ल्याने कॉलरा, उलट्या, जुलाब, टायफॉइड, काळी यासारखे आजार होतात. नंबर 3, हवेचे प्रदूषण. हवेतील प्रदूषण. खोकला किंवा शिंकेतून हवेत पसरणाऱ्या जंतूमुळे काय होतं? टीबी, फ्लू, कोविड-19 यासारखे श्वसनाचे विकार आपल्याला होण्याची शक्यता असते. नवे होतातच. आणि 4, आहारामध्ये पोषण तत्वाची कमतरता. तसेच जास्त चरबीयुक्त आहारात सेवन करणे. प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार संबंधित आजार होण्याची शक्यता दाट असते. 5, धूम्रपान किंवा मद्यपान यामुळे देखील फुफ्फुस, यकृत किंवा हृदयाच्या संबंधित आजार होण्याची शक्यता असते. आणि 6, बळटी जीवनशैली. बघा, हे देखील एक कारण आहे. बळटी जीवनशैली दिवसभर हालचाल करायचीच नाही, व्यायाम करायचा नाही. यामुळे काय होतंय? लठ्ठपणा वाढतो, चयापचयासारखा विकार होतो. त्यामुळे बसून राहण्यामुळे देखील हा शारीरिक आजार होत असतो. 7, हवेतील विषारी पदार्थ, पाण्याचे प्रदूषण यासारख्या प्रदूषकांच्या संपर्कात आल्याने देखील आपल्याला त्वचा रोग तसेच फुफ्फुसासंबंधी आजार होण्याची शक्यता असते. 8, हवामानातील बदल. म्हणजेच काय? तर ऋतू बदलानुसार विषाणूंची वाढ होते बघा. ज्यामुळे ताप, सर्दी, खोकला, पावसाळ्यातील डासामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे आजार होत असतात. तेव्हा हवामानातील बदलामध्ये देखील आपल्याला शारीरिक आजार होतात. 9, अनुवंशिक आजार. 10, संप्रेरकांचे असंतुलन. 11, अतिउष्ण हवामान, अतिउष्णता. आणि 12, पोटॅशियम किंवा लोहाची आपल्या शरीरात कमतरता भासते. त्यामुळे देखील आपल्याला प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा येण्याची शक्यता असते. तेव्हा हे शारीरिक आजार याची कारणे आहेत. यामुळेच आपल्याला शारीरिक आजार होतो. तर शारीरिक आजार आपल्याला होण्याची कारणे कुठली ह्याच आपण जाणून घेतली. पोटॅशियम, आपल्या शरीराला पोटॅशियम आणि लोहाची कमतरता भासते. त्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक आजार उद्भवतात. पोटॅशियम आणि लोह याची कमतरता भासल्यावर काय होतो? अशक्तपणा येतो, थकवा येतो. आणि हवामानातील बदलामुळे काय होतं? तर काय होतं? सर्दी, ताप, खोकला यासारखे, तसेच पावसातील मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजार होतात. तसेच बळटी जीवनशैली, हवेतील विषारी पदार्थ, पाणी प्रदूषण हे देखील एक कारण आहे. धूम्रपान आणि मद्यपान यामुळे काय होतं? फुफ्फुस आणि यकृत आणि हृदयासंबंधित आजार जडतात. तसेच पोषण, आपल्या आहारामध्ये पोषण तत्वाची कमतरता, जास्त चरबीयुक्त आहार खाणे, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन करणे, त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार होतात. तसेच दूषित पाणी, शिळ्या आणि उघड्यावरील अन्न खाल्ल्याने कॉलरा, उलट्या, जुलाब, टायफॉइड आणि कावीळ यासारखे आजार होत असतात.
तेव्हा जंतुसंसर्ग म्हणजे व्हायरस, बॅक्टेरिया, बुरशी हे जे हानिकारक जंतू असतात ना, ते आपल्या शरीरात जातात आणि त्यामुळे आपल्याला संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. तेव्हा आपण याविषयी काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण ऋतू बदलला, हवामान बदलले की आपल्याला आजार होण्याची शक्यता असते आणि त्यामध्ये आपली रोगप्रतिकारक ही कमी असल्यामुळे ते अधिकच लवकर होत असतात. तेव्हा व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. व्हिडिओला नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.